नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मॅथचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मॅथची सेकंड टर्म संकलित मूल्यमापन 2ची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. यापूर्वीच आपण मराठी मीडियमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याचबरोबर मराठी इंग्रजीची प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपला हा पेपर 20 गुणांचा आहे आणि त्यासाठी आपल्याला एकूण 18 प्रश्न विचारलेले आहेत. 17 आणि 18व्या प्रश्न फक्त 2-2 गुणांचे आहेत आणि 1 ते 16 प्रश्न हे 1-1 गुणांचे आहेत. बघा पहिला प्रश्न काय आहे एका गुणांसाठी. सर्कल द स्मॉलर नंबर. लहान नंबर जो काही असेल त्याला गोल करायचं आहे, सर्कल करायचं आहे. त्यानंतर मधली संख्या दिलेली आपल्याला त्याच्या आधीची संख्या लिहायची आणि नंतरची संख्या लिहायची. 53 आणि 55 लिहायची. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा. 3 to 8 या 3 संख्यांपैकी आपल्याला सगळ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. ती आहे 83. ॲड बेरीज करायची आहे. 36 + 25 बरोबर 61. त्यानंतर वजाबाकी करायची आहे. 40 - 11 29. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा. ₹100ची नोट दाखवलेली आहे, चित्र दिलेलं आहे आणि त्याचं व्हॅल्यू आपल्याला लिहायचे ते आहे ₹100. क्वेश्चन नंबर 7मध्ये हलकी वस्तू जी काही असेल तिची चौकट रंगवायची आहे. बलूनची चौकट रंगवा. क्वेश्चन नंबर 8मध्ये आपल्याला जे काही चित्र दिलेलं आहे ते कंप्लीट करायचं आहे. या दोन्ही गोष्टी तुम्ही ॲरो याच पद्धतीने काढायचे आहेत. क्वेश्चन नंबर 9 बघा. गुणाकार करायचा आहे. 4 × 4 = 16. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आणि मध्ये आपल्याला एक ट्रेनचं चित्र दिलेलं आहे आणि त्यावर आधारित 4 प्रश्न विचारलेले आहेत. बघा 10वा प्रश्न. पिकॉक कोणत्या नंबरवर आहे? तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड नंबरवर पिकॉक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. फर्स्ट नंबरला कोण आहे? रॅट. हा बघा रॅट. त्यानंतर रॅबिट किती नंबरवर आहे? सेकंड. आणि लास्टला 7th नंबरला कोण आहे? कॅट. या पद्धतीने अचूक उत्तरं लिहायची आहेत आणि 4 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर 14वा प्रश्न बघा. मोठ्या चिन्हाचा वापर करायचा आहे आपल्याला अचूक. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15मध्ये जास्त पाणी मावेल अशी जी काही वस्तू आहे, चित्र आहे, त्याची चौकट रंगवायची आहे. 16व्या प्रश्नामध्ये आपल्याला ही जी काही आकृती दिलेली आहे ती कंप्लीट करायची आहे. व्ही नंतर काय येतं ते बघायचं आहे आणि त्याच्या पुढचे लेटर लिहून टाकायचे आहेत. त्यानंतर चढता आणि उतरता क्रम लिहायचा आहे या 3 संख्यांचा. बघा तो या पद्धतीने येतो. 50, 62 आणि 85. त्याच्यानंतर उतरता क्रम लिहायचा आहे. सगळ्यात आधी मोठी संख्या येईल 85, नंतर 62 आणि नंतर 50. त्यानंतर 18वा प्रश्न. बेरीज करायची आपल्याला काऊ आणि बफेलोची. 24 + 28 बरोबर 52. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 2रीची मराठी, इंग्लिश, गणित आणि मॅथची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी
चालू शैक्षणिक वर्षाची संकलित मूल्यमापनाची उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.